नमस्कार मंडळी, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव सतीश. आजचा हा व्हिडिओ आहे दहीहंडी रिलेटेड. पार्ला स्पोर्ट्स क्लब महिला दहीहंडी पथक यांची संचालिका कोच गीताताई यांची पुढे आपण मुलाखत बघणार आहोत. तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करू. व्हिडिओ पाहिजे ना, व्हिडिओ गेली त्याच्यावरती आहे बघ. अच्छा आहे बघ. कारण ग्रीप पकडायला मिळणं गरजेचं असतं. नंतर पट्टेनी देऊ. आपल्याबरोबर पार्ले स्पोर्ट्स क्लब महिला गोविंदा पथकचे संचालिका गीताताई, चीफ कोच आहेत, संचालिका बी आहेत. ताई, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. ताई, या वर्षाचं काय ध्येय आहे तुमचं? सर, आता प्रॅक्टिसला तर आजपासून सुरुवात केलेली आहे. 23 जून ते 23 जुलै ते ऑगस्ट 2 महिने आणि त्याच्यानंतरचा अर्धा महिना असं आम्हाला मिळतो आहे. तर यंदा प्रो गोविंदामध्ये पण एक चान्स आहे जाण्याचा. तर तिथे कदाचित 7 थर लावण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. 7 थर तर गेल्या वर्षी लागलेले आहेत. आता ते टिकवणं खूप गरजेचं आहे. कारण एखादा रेकॉर्ड करणं सोपं आहे, परंतु तो रेकॉर्ड जो आहे त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. आता आम्ही गेल्या वेळेस 7 थर लावलेत, परंतु आता ते 7 थर अजून स्ट्रॉंग कसे होतील, अजून ते व्यवस्थित प्रेझेंटेबल कसे होणार, ते व्यवस्थित कसे उतरले जाणार. आणि गेल्या वेळेस आम्ही दहीहंडीच्या 2 दिवस अगोदर एकदा थर लावला आणि त्याच्यानंतर दहीहंडीच्या दिवशी 2 वेळा लावले. तर यावेळेस आमचा हा प्रयत्न असेल की जिथे जिथे आम्ही दहीहंडी फोडू तिथे 7 थरांची सलामी किंवा 7 थरांनीच फोडू. सलामी झालेली आहे 7 थरांची. आता आमच्या समोर टास्क आहे 7 थरांनी दहीहंडी फोडण्याची. तर यावेळेस माझं तेच चॅलेंज आहे की 7 थरांनी दहीहंडी कशी फोडता येईल, त्यासाठी कसा सराव करता येईल. त्याच्यामुळे प्रॅक्टिस गरजेची आणि प्रॅक्टिस बरोबर वेळ खूप गरजेचा आहे. म्हणून मी माझ्या मंडळाची प्रॅक्टिस सुरू केली आहे महिलांच्या. मी मुंबई महाराष्ट्रातल्या ज्या मुलींची पथके आहेत त्यांना विनंती करेन, आपल्याला दहीहंडीच्या दिवशी एकदम हॅपीली डे, चांगले थर मनातले लावायचे असतील त्यासाठी प्रॅक्टिस करा. लवकर ग्राउंडला जा, एक्सरसाइजपासून स्टार्ट करा. कारण पाऊस कधीही येऊ शकतो आणि प्रॅक्टिसचा बट्ट्याबोळ करू शकतो. म्हणून प्रॅक्टिसमध्ये सातत्य ठेवणं. ताई, एवढा मोठं गोविंदा पथक, महिला गोविंदा पथक तुम्ही चालवताय, खरं ह्याच्यात सगळ्यात मोठं चॅलेंजिंग पार्ट कुठचं आहे? सगळ्यात मोठा चॅलेंजिंग पार्ट हे आहे की त्या मुली आहेत, सर्व जबाबदाऱ्या पार पाडून त्यांना स्वतःला सिद्ध करून मग प्रसिद्ध करायचं व्हायचं आहे. त्यामुळे कसं आहे की एक मुलगी आहे, ती शिक्षण घेत असते, कॉलेजला जाते, नोकरी करत असते, लग्न झालेली, मुलांना सांभाळत असते. या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत तिच्यावर. परंतु नोकरी करणारी असेल तर तिला घरचं काम काही थांबलं नाही आहे. म्हणजे त्यांच्या घरात हे फिक्स असतं की तुला दहीहंडीला जायचं तर तुला तुझी कामं आटपूनच जायचं. एखाद्या वेळेस मुलीला ग्राउंडला यायला उशीर होतो, कारण अगोदर वेगळी गोष्ट होती. आता सगळ्या वर्किंग गर्ल्स आहे, वुमन्स आहे, त्यामुळे प्रॅक्टिसच 9च्या नंतर सुरू होते. ग्राउंडला 11:30 12 वाजतात. शेवटी आता 10:30 11 वाजतात. घरी पोचेपर्यंत 12 वाजतात. मग त्या जेवतात, झोपेपर्यंत 1 वाजतो. पुन्हा दुसऱ्या दिवशीचं दैनंदिन जे जीवन आहे ते त्यांना करायचं आहे. तर मग ते सगळं घरातल्यांना त्यांना मॅनेज करायचं असतं. कारण घरातल्यांचं पण एक जोर जबरदस्ती असते की सर्व कर तर जा. त्याच्यानंतर इथपर्यंत मुलींना आणणं, कारण 25 वर्ष गेल्या वर्षी झाली माझ्या पथकाला. अगोदर मुलींना नाही आवडत होतं त्यांच्या घरातल्यांना, पण आता प्रो गोविंदा आल्यामुळे पूर्वेश सरनाथजींनी जे प्रो गोविंदा संकल्पना आणली त्याच्यातून दहीहंडीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने जे दहीहंडीला कोर्टातून बाहेर काढली त्याच्यानंतर दहीहंडीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर आता ना प्रोमुळे ना मंडळं खूप दिवस प्रॅक्टिस करायला लागली. त्याच्यातून काय होतं आहे की चांगले थर लागत आहेत आणि त्याच्यामुळे उंच थर वाढलेत, उंची वाढली आहे. आणि मग आता काय झालेलं आहे की त्यांचे लागले तर आपण पण प्रयत्न करूया म्हणून वळली आहेत आणि ग्लॅमर आलंय दहीहंडीकडे. ला गोविंदा म्हणजे हिरो झालाय. तर त्याच्यामुळे आपण पण त्या हिरो म्हणून किंवा आपल्याला पण त्याच्यामध्ये एक स्पेशल केस म्हणून आपली पण एक
गिनती झाली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. मुली एकत्र राहत नाहीत असं एक जगजाहीर आहे. ओके. परंतु मला प्राऊड वाटतं की मी 200 मुलींना एकत्र ठेवते. ओके. कारण कसं असतं, स्वतःबरोबर इतरांना पण मोठं करण्याचा जर तुमचा विचार असेल ना, तर मग तुम्ही नक्कीच एकत्र राहता. ओके. हे कुटुंब आहे. कुटुंब प्रमुख म्हणून मी आहे, तर प्रत्येकाचे जे विचार आहेत हे वेगवेगळे असणार. ओके. वैचारिक मतभेद असावे पण विरोधाला विरोध नसावा. ओके. हे मी माझ्या मुलींना शिकवते. मी माझ्या मुलींना हे सांगितलेलं आहे पहिल्या दिवसापासून, प्रॅक्टिसला आल्यावरती जेवढा वेळ प्रॅक्टिसचा असेल ना तेवढा वेळ तुम्हाला फक्त आणि फक्त सिरियस राहायचं आहे. ओके. दुसरी गोष्ट, तुम्ही कुठल्याही टीम बरोबर, कुठल्याही खेळाडू बरोबर कॉम्पिटिशन नाही करायचं आहे. ओके. तुम्ही स्वतः जास्तीत जास्त काय फिनिशिंग करू शकता ते बघा. इतर टीमने तुम्हाला एक सन्मानीय टीम म्हणून बघितलं पाहिजे. ओके. एक तुम्ही आयडियल पर्सनॅलिटी बनले. पार्ले स्पोर्ट्स क्लब हा कुठल्याही मुलींच्या टीम बरोबर कॉम्पिटिशनमध्ये उतरणार नाही आणि नव्हता. फक्त आणि फक्त पार्ले स्पोर्ट्स क्लब हा मुलींचा एक सन्मानित संघ आहे. त्यांच्याकडे बघून बऱ्याच मुलींच्या संघाने चांगले चांगले थर लावले पाहिजे. यावर्षी मी 7 आवाज दिलेला 7 थर लावणार म्हणजे लावणार. मला आनंद वाटतोय. 7 थर मी 2 दिवस अगोदर लावले आणि आत्ताच मला सर म्हणाले हिरकणीचे 7 थर लावल्यावर आम्ही 1 दिवसामध्ये अजून मेहनत करून 6 थर लावलेच. यावर्षी कमीत कमी 10 मंडळांनी 6 थर मुलींच्या लावले. मला प्राऊड फील झालं. आणि मी हे पण म्हणेन की त्यांनी पण 6 थर व्यवस्थित लावून 6ने दहीहंडी फोडावी आणि 7चा प्रयत्न करावा, जेणेकरून ते 7चा करावा, आम्ही 8चा. मुलांनी जर 11 थर लावले त्याच वर्षी मी 8 थर लावणार ही मी तुमच्यासमोर ग्वाही देते. कारण मुलांबरोबर आमचं कॉम्पिटिशन नाही, कारण त्यांच्याशिवाय आमचं पूर्ण नाही होतात. आमचे वडील, आमचे मुलींचे, आपल्या घरातली लोक, माझा नवरा असू देत, काही जणांचे बाबा आहेत, कोणाचा भाऊ आहे, काही जण सपोर्ट असतात आणि या सपोर्टशिवाय काही शक्य नाही. त्यामुळे म्हणतात ना पुरुषांच्या खांद्याला, आम्ही पुरुषांच्या खांद्याला नाही, आम्ही त्यांच्या आशीर्वाद, त्यांची साथ, त्यांचा आम्हाला सपोर्ट हे घेऊनच मोठं होतं आहे. त्याच्यामुळे ते एक स्टेप्स गेले म्हणजे ते मेहनत करतात. मग आम्ही पण मेहनत करणार आणि आम्ही पण एक स्टेप जाणार. हेच मी तुम्हाला सांगू इच्छिते. प्रो गोविंदा आता खरंच हर एक दहीहंडी पथक प्रो गोविंदाकडे वळत आहे. प्रॅक्टिस जसं तुम्ही बोललात खूप लवकर सुरू झाली आहे यंदा. पाऊस नव्हता पण खरंच हा तुम्हाला आजचा हा गुडलक फॅक्टर आहे. आज पावसाला गुडलक बोललं जातं दहीहंडी पथकासाठी. प्रो गोविंदामुळे काय पारंपरिक जो आपला गोविंदा आहे तिथे काय दुर्लक्ष होत आहे का? बघा, आपल्याला सांगू इच्छिते मी की संस्कृती ही दहीहंडीच्या दिवशी जपली जाते. ओके. पण प्रो गोविंदा खेळाचा दर्जा मिळालाय खेळाला, तर खेळ म्हणून तर खेळला गेलाच पाहिजे. आम्ही लकी आहोत की तालुकानिहाय, जिल्हानिहाय, राज्यनिहाय हा नाही खेळला गेला, परंतु हा डायरेक्ट पूर्वेश सरनाईकजींनी प्रो आणला. आज येणारी पुढची 10 वर्षामध्ये मला असं वाटतं की आमचा प्रो हा कुठला कुठे निघून जाईल. ओके. त्याच्यामुळे आम्हाला फायदा झाला आहे. आपल्याला सांगते ॲक्सिडेंट 0 होण्यात झाले, कारण जास्त प्रॅक्टिस, त्याच्यामुळे जास्त त्यांची मेहनत झाली आहे आणि चांगले थर लागले. कारण आम्हाला ती एक संजीवनी आहे प्रो गोविंदा, आणि त्याच्यासाठी मी पूर्वेजींचे खूप आभार मानले. ओके. ओके. दुसरं एक असं बोलेन मी की हा जो महिला गोविंदा पथक आहे तुमचा, एक प्रकारचं त्यांनी रेकॉर्डच केलं 7 थराचं. आणि आता मी आल्यापासून मी ऐकतोय की 7चा तर तुमचं संकल्प आहेच, म्हणजे 8व्याचा तुम्ही तयारी करणार आहे यंदा. तर कितपत तयारी झालेली आहे की यावर्षी आम्हाला 8 थर महिलांचं बघायला भेटेल? कारण 8 थर लावणंही खायचं काम नाही आहे, खूप मेहनत आहे त्याच्यात. मग तुमची कितपत तयारी आहे त्याच्यात? सर, 7 थर लावणं पण खायची गोष्ट नाही. आम्हाला खूप कसं आहे माहिती आहे ना, 8 थर त्या वर्षीच लावेन ज्या दिवशी मला कन्फर्म होईल की मुली थर लावून उतरतील. ओके. 0 ॲक्सिडेंटवरती थर लावायचे आहेत. त्यामुळे कधी लागतील हे मला माहीत नाही, पण प्रयत्न दरवर्षी करेन. आणि 8 थर हे आम्ही पार्ले स्पोर्ट्स क्लबला लावणार. आम्ही साचा जो बनवलेला आमचा 7 थराचा आहे, जो 8च्या बेसनेच बनवलेला आहे. ओके. त्यामुळे आम्ही प्रॅक्टिसमध्ये थर वाईजेस काउंटिंग घेतो 100-150. ओके. आणि त्याचा फायदा आम्हाला होतो. आणि सातत्य पण आमच्या मुलींमध्ये आहे. आणि मला असं वाटतं आहे की बऱ्याच मुली आहेत, त्यांनी रील्स बघितलेले आहे, प्रॅक्टिस बघितली आहे, त्यामुळे खूप जणी वळत आहेत यायला. तर मला असं वाटतं जास्त जास्त मुली जर आल्या ना अजून, तर यावर्षी पण प्रयत्न करायला हरकत नाही. कारण जिद्द आहे, चिकाटी आहे आणि इतका सॉलिड कॉन्फिडन्स आहे ना की आता त्यांना वाटतं की बस अभी रुकने का नाही आहे, अभी और एक रेकॉर्ड हो जाए. जसं आता तुमचं रील्स वगैरे बघून, व्हिडिओज बघून मुलींना खरंच एक प्रेरणा भेटते आणि नवीन गोपिका म्हणजे तुमचं पथक जॉईन करतायत,
तर त्यांच्यासाठी काय स्पेशल ट्रेनिंग वगैरे तुमच्यातर्फे काय मी असते फक्त का? तुम्हाला एक सांगते, हां. सर्व गोपिकांना, हां. मुलींनो, तुम्ही ज्या मंडळामध्ये आहात ते मंडळ मोठं करण्याचा प्रयत्न करा. ओके. कुठलंही छोटं मंडळ असेल, मोठं मंडळ, ते सोडून दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न नको करू. का? प्रत्येक मंडळं जगली पाहिजे, जिवंत राहिली पाहिजे. जेव्हा नवीन टीम, माझ्याकडे तर मी जास्त दुसऱ्या टीम्सच्या मुली घेतच नाही, कारण कसं होतं, शेवटी एक आपल्याकडे मुली आल्या तर दुसऱ्या टीममध्ये कमी होतात. परंतु माझं असं मत आहे की तुम्ही आलात की आता आम्ही त्यांना बॅलन्सिंग देतो, त्यांना स्कॉट घेतो, आम्ही उठाबशा काढतो 100-100, कारण त्यांच्या पायामध्ये, कारण दहीहंडी हा कुठला वजनाचा खेळ नाही, तर मेंटली प्रिपेअर असणं गरजेचं आहे. एक मानसिकता त्यांची एक तयार झाली पाहिजे, जिद्द त्यांना वाटलं पाहिजे की माझ्यावरती चढलेली मुलगीचा पूर्णतः माझ्यावरती डिपेंड आहे, ती कशी पडणार नाही, मला किती त्रास होऊ दे, मला दुखू दे, माझं काही पण होऊ दे, परंतु माझ्यावरती जी डिपेंड आहे तिची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. हेच मी त्यांना शिकवते, त्यांना मेंटली मी प्रिपेअर करते की हे सगळं परिवार आहे. तू लक्षात घे की तुझी सख्खी बहीण वरती चढली आहे, जेवढं तिच्यासाठी करणार ना तेवढंच हिच्यासाठी करायचं आहे. आणि आपल्या हा सांघिक खेळ आहे, ह्याच्यामध्ये एक तरी काही झालं ना तर आपल्याला कमी पुन्हा आपल्याला तयारी करणार. आणि मी प्रत्येक प्लेसला 2 प्लेयर्स तयार करते. ओके. गीताताई, हार्दिक शुभेच्छा. या वर्षाच्या तुमच्या सरावाला शुभारंभ झालेला आणि या वर्षाचा आणि तुमचा, मला एक म्हणायचं आहे की हे सर्व करण्याच्या, हे सर्व आम्ही करू शकलो, ते फक्त आणि फक्त या मुलींचे पालक आणि आपले जे हितचिंतक, जे सपोर्टर्स आहेत, जे पडद्यासमोर पण आणि पडद्यामागे आहेत. MRDG आमची टीम्स आहे, दहीहंडी असोसिएशन, म्हणजे महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशन, बाळा पडेलकर सर जे आमचे आहेत, त्यांनी पहिले 6 थर लावताना इथे येऊन आम्हाला सांगितलेलं असे लावायचे, कसं पकडायचं, असं पोरांसारखं असं. सो थँक्यू बाळा सर. त्याच्यानंतर SP आहे, सुरेंद्र सर आहेत, त्यांचं पण खूप सपोर्ट्स होतो. काय केलं तर चुका दाखवतात, ते असं नाही, तसं झालं पाहिजे, मुद्दाम बोलणार, अरे ती मुलं कशी लावतात, आपल्याला राग येतो. त्याच्यानंतर बरेच, गेल्या वर्षी 7 थर लावताना आर्यनचा निखिल आलेला, जय जवानचा तो डेव्हिड आलेला, हे चंदन आलेला, किंवा अजून बरीच जण आलेली की असं केलं पाहिजे, आणि त्याचा आम्हाला नक्की फायदा झाला. थँक्यू सर. ओके मॅडम, हार्दिक शुभेच्छा तुम्हाला 2026.